तर फर्स्ट टार्गेट आपलं 30चं होतं, मी फर्स्ट टार्गेट 30 का 31चं दिलेलं होतं, ते अचीव झालेलं आहे. इथून स्टॉकची किंमत कमी होऊ शकते, पण स्टॉक सध्या तरी रिस्की नाही आहे, सध्या तरी लॉस होण्याची शक्यता खूप कमी आहे. तर असं मी अपडेट देतच राहते. तर जर स्टॉक येणाऱ्या काही दिवसात जर रिस्की वाटत असेल किंवा स्टॉकची किंमत खूपच कमी होणार आहे याचा जर मला अंदाज लावता आला तर मी ती माहिती तुमच्यासोबत नक्की शेअर करेन, पण सध्या तरी नाही. कारण 1 वर्ष झाले या स्टॉकची किंमत 12 रुपयापासून 30 रुपयापर्यंत यायला किती 12 महिने लागलेले आहेत. म्हणजे हा कंपनीचा स्ट्रगल पिरियड होता. पण जेव्हा हा स्ट्रगल पिरियड संपतो तेव्हा स्टॉकची किंमत हाय स्पीडने वाढायला लागते. हे मी तुम्हाला नेहमीच सांगते. जसे की मागील व्हिडिओजमध्ये तुम्ही बघा, मी प्रत्येक स्टॉकबद्दल ही माहिती दिलेली ही नक्की म्हणजे खरीच ठरलेली आहे.